नमस्कार मित्रांनो. Friends, in our previous lecture we have learned our second poem Indian Weavers, and we have also been solving I think one activity. आपण त्याच्या खालची एक ॲक्टिव्हिटी किंवा त्याच्यावरची एक ॲक्टिव्हिटी सॉल्व्ह केली आहे कालच, आणि मी तुम्हाला काल पुन्हा एक दुसरी ॲक्टिव्हिटी पाठवली आहे ॲज अ होमवर्क. आय थिंक यू मे बी ट्राईंग. कदाचित तुम्ही त्या प्रयत्न केला असेल सॉल्व्ह करण्यासाठी. असो, प्रयत्न चालू ठेवा. काय अडचण असेल तर मला नक्की कॉल करा. तर आता आपण ब्रेन स्टॉर्मिंग हा जो भाग आहे पेज नंबर 101 याच्यावर फोकस करू मित्रांनो. नाव A1 जी ॲक्टिव्हिटी आहे त्यात आहे डिस्कस विथ युअर पार्टनर अबाउट द फॉलोइंग व्होकेशन्स. पेज नंबर 101. त्यांनी म्हटलं की आपल्या पार्टनरसोबत या व्होकेशन्सबद्दल चर्चा करा. कोणता आहे शब्द तो? व्होकेशन्स, व्यवसाय. थोडक्यात त्याला काय म्हणतात मराठीत? व्यवसाय, ऑक्युपेशन्स. तर त्याच्याबद्दल थोडक्यात तुम्हाला चर्चा करायची, त्याच्यावर लिखाण करायचं आहे. आता पहिला आहे वेविंग, विणकाम करणे. ओके, मग याच्याबद्दल काय भाषा करा तुम्ही? विवर्स वेव क्लॉथ्स, रोब्स, ड्रेसेस, एक्सेट्रा एक्सेट्रा. थोडक्यात ते विविंग काय करतात? नवीन नवीन प्रकारचे कपडे तयार करतात किंवा रोब्स तयार करतात किंवा ड्रेसेस तयार करतात. त्यानंतर दुसरा आहे टेलरिंग. टेलर पण तेच काम करतो, टू मेक क्लॉथ्स विथ गुड फिटिंग, with good changes or with changes. टेलर काय करतो? नवीन प्रकारचे कपडे शिवतो किंवा नवीन प्रकारचे चेंज करून ते ड्रेसेस शिवण्याचे काम करतो. त्यानंतर निटिंग जे आहे इट इज ऑल्सो रिलेटेड टू इंटरलॉकिंग. टू इंटरलॉक द क्लॉथ्स नीटली. कपड्यांना व्यवस्थित इंटरलॉक करून घेणे. विथ फिटिंग. अशा प्रकारे हे निटिंगचा व्यवसाय आहे थोडक्यात. आणि शेवटचं आहे एम्ब्रॉयडरिंग. आता एम्ब्रॉयडरिंग तुम्हाला माहीत असेलच की कपड्यावर छानपैकी एखादी नक्षीकाम तयार करणे, एम्ब्रॉयडरी करून हाताने व्यवस्थित एक चित्र काढणे एखादा. ओके, थोडक्यात त्याला म्हणतात डिझायनिंग द क्लॉथ्स. टू डिझाईन with hand, do some handwork. हाताने काम करणे थोडक्यात. अशा प्रकारचे हे व्होकेशन्स आहेत. विविंग, टेलरिंग, निटिंग आणि एम्ब्रॉयडरिंग संबंधी. मित्रांनो, अशी ही A1 ॲक्टिव्हिटी होती ब्रेन स्टॉर्मिंगची. कृपया ती नोट डाऊन करून घ्या. त्यानंतर खाली आहे A2 चा पहिला भाग. डिस्कस द व्हेरियस प्रोडक्ट्स मेड बाय द विवर्स इन द पोएम. आता या पोएममध्ये कोणते कोणते प्रोडक्ट्स त्यांनी तयार केले आहेत? पहिल्या स्टँडर्डमध्ये कोणतं आहे? रोब्स आहेत. अँसर लिहायचे कोणते? रोब्स. नंतर दुसऱ्या स्टँडर्डमध्ये प्रोडक्ट कोणते? मॅरेज वेल्स, लग्नाचे कपडे. मॅरेज वेल्स
आणि शेवटी आहे फ्युनरल श्राउड. ओके, हे 3 तुम्हाला गोष्टींचा उल्लेख करायचा आहे. त्यानंतर सेकंड जी ऍक्टिव्हिटी आहे ती टेबलमध्ये तुम्हाला फिल करायची आहे. द वर्ड्स इन द 3 स्टांजाज ऑफ द पोएम मेन्शन डिफरंट टाइम्स ऑफ अ डे. आता या ठिकाणी 3 पॅसेजमध्ये 3 काळ तुम्हाला किंवा 3 स्टांजामध्ये 3 काळांचा उल्लेख आपण काल पाहिला, त्या ठिकाणी केलेला आहे. आता या खालील तक्ता तो वेळेनुसार कंप्लीट करायचा. आता टाइम ऑफ द डे दिलेला आहे. त्यानंतर वर्ड्स ऑर फ्रेज, त्यासाठी कोणता शब्द वापरला आहे. त्यानंतर व्ह्युअर्स वर्क, मग त्या व्ह्युअर्सचं काय वर्क आहे त्याचा उल्लेख तुम्हाला करायचा आहे. ओके, वाटल्यास आपल्याला बदलू थोडंसं अट्रॅक्टिव्ह वाटण्यासाठी. टाइम ऑफ द डे. आता पहिले त्यांनी एक फिलअप केलं आहे. अर्ली मॉर्निंग, ब्रेक ऑफ डे, व्ह्युअर्स, व्ह्यू, रोब्स फ्रॉम द न्यू बॉर्न चाइल्ड. आता टाइम कोणता आहे, सकाळची. आणि कोणता शब्द वापरला त्यांनी, ब्रेक ऑफ डे. आणि त्याचं वर्क काय आहे, व्ह्युअर्स, व्ह्यू, रोब्स फॉर द न्यू बॉर्न चाइल्ड. आता दुसरं जे आहे त्यांनी लेट इन द इव्हिनिंग असं म्हटलं आहे. आपण सेकंड पासून पाहू. लेट इन द इव्हिनिंग. त्यासाठी कोणती फ्रेज वापरली पहा. आता लेट इन द इव्हिनिंग, why do you weave a garment so bright like the plumes of peacock, pearls and green we weave the marriage veils of queen. Okay, आता weavers weaving at fall of night. कोणता वर्ड वापरला आहे, fall of night. या ठिकाणी कोणता, fall of night ही फ्रेज वापरते, संध्याकाळची वेळ. आणि मग त्यावेळेस त्याने कोणतं काम केलेलं आहे, ते weavers weave the marriage veils of a queen. Weavers weave the marriage veils of queen. त्यानंतर मग तिसऱ्या स्टँजामध्ये त्यांनी कोल्ड लाईट म्हटलंय, कोल्ड मध्यरात्री. त्यासाठी कोणती फ्रेज वापरली आहे, तिसरा स्टँजा, weavers weaving solemn and still, what do you weave in the moonlight chill. ती कशी आहे, मूनलाईट चिल आहे, थंडगार ती सगळी रात्र आहे, मूनलाईट चिल. थोडक्यात वेळ घेता येईल, मूनलाईट चिल. आणि कोणतं काम करतो माहिती. ओके, शेवटची वर, दे वेव अ डेड मॅन्स फ्युनरल साऊंड. किंवा व्ह्युअर्स वेव अ डेड मॅन्स फ्युनरल श्राउड. अशा प्रकारचं हा तक्ता कंप्लीट होईल. आता सेकंड जी ऍक्टिव्हिटी आहे नोट डाऊन करून घ्यायची. त्यांनी म्हटलंय, द पोएम रिव्हेल्स 3 फेजेस ऑफ लाईफ. या ठिकाणी कवितेत 3 स्टेजेस आहेत किंवा फेजेस आहेत जीवनातल्या. त्या आपल्याला माहिती आहेत कोणत्या कोणत्या. एक बर्थ, नंतर यूथनेस और यू कॅन से अडल्टहुड अँड देन डेथ. ओके, नाउ द पोएम रिव्हेल्स 3 फेजेस ऑफ लाईफ. फिल द ब्लँक्स विथ फिलिंग्स अँड कलर्स. काय सांगायचं तुम्हाला, फिलिंग्स अँड कलर्स ॲप्रोप्रिएट टू द फेजेस ऑफ लाईफ. की त्या जे स्टेजेस आहेत त्या स्टेजला समर्पक असलेले काही फिलिंग्स किंवा कलर आहेत ते वापरलेले ते
तुम्हाला सांगायचे आहेत. वन इज डन फॉर यू, तुमच्यासाठी एक केलेलं आहे त्यांनी. न्यू बॉर्न चाइल्डचं काय कलर आणि फिलिंग. आता पहा, न्यू बॉर्न चाइल्ड त्याचा उल्लेख केलेला आहे. त्याचे कलर कोणते आहेत आणि फिलिंग कोणते आहे. बरोबर आहे. त्या ठिकाणी त्यांनी पहा न्यू बॉर्न चाइल्ड ब्ल्यू. ठीक आहे. त्या ठिकाणी त्या स्टँजामधलं ब्ल्यू ॲज द विंग्स ऑफ अ हॅल्कॉन वाईल्ड. तर कलर कोणता आहे ब्ल्यू. आणि याच्या मागची फिलिंग कोणती अशी आहे काय होप्स अँड एक्सपेक्टेशन्स. आता ही आहे. आता पुढे तुम्हाला वाटल्यास तुम्ही कट करतो. न्यू बॉर्न चाइल्ड दुसरं कोण आता मग या ठिकाणी दिलं आहे सेकंड तक्त्यामध्ये यूथ किंवा अडल्टहूड. यूथ किंवा अडल्टहूड आणि शेवटचं आहे ओल्ड एज किंवा डेथ. म्हातारपण किंवा मृत्यू याच्याबद्दलच्या. आता पहा त्यांनी सेकंड स्टार लाईक द प्लम्स ऑफ पिकॉक. काय म्हटलंय प्लम्स ऑफ पिकॉक. हे काय आहे त्याची कलर आहे प्लम्स ऑफ पिकॉक. पर्पल अँड ग्रीन जरी उल्लेख केला तरी चालेल. आपण एक काम करू पर्पल अँड ग्रीन घेऊ. आणि याच्या मागचं फिलिंग काय आहे इंटरॅक्शन. थोडक्यात with hope for new life. नवीन जीवनाची आशा करणारा व्यक्ती की जो लग्न करायला जातोय त्याची एक इंटरॅक्शन आहे. ती भावना या ठिकाणी दाखवलेली आहे. आणि मग शेवटचे जे आहे ओल्ड एज स्टांजा आहे त्या ठिकाणी मग काय वापरलं आहे व्हाईट ॲज अ फिदर अँड व्हाईट ॲज अ क्लाउड. शब्द कोणता वापरलेला आहे कलर व्हाईट. अँड थोडक्यात इथं भावना कोणती आहे प्रेमाची आणि शांततेची. कामी अँड पीस. अशा प्रकारे हा टेबल या ठिकाणी कंप्लीट होईल मित्रांनो. त्यानंतर चौथी जी ॲक्टिव्हिटी आहे complete the weavers wave in the chill moonlight. आता या ठिकाणी ही वड पूर्ण करायची आहे द weavers waving chill moonlight. म्हणजे तो जो पांढरा कलर आहे तो कशासाठी तो काय दाखवतो तो द वेवर और व्हाईट कलर इंडिकेट्स दॅट. थोडक्यात त्या ठिकाणी जे लिहायचं आहे व्हाईट कलर इंडिकेट्स दॅट समवन इज being dead and that shroud must be useful for him or her. थोडक्यात तो पांढरा जो कलर आहे तो काय दाखवतो कोणतरी एखाद्या व्यक्ती मरण पावणार आहे आणि ते जे कफन आहे ते कफन त्याला किंवा तिला
उपयोगी पडणार आहे. अशा प्रकारे तुम्ही ती ओळ पूर्ण फिल करू शकता. त्यानंतर मग V5 आपलं 5वं जे आहे. आता पहा, एक्सप्रेस युअर व्ह्यू अबाउट द प्रेझेंट कंडिशन ऑफ युअर्स. प्रेझेंट कंडिशन ऑफ व्ह्युअर्स, त्यांची आजची सद्य परिस्थिती तुम्हाला मांडायची आहे. आता मी थोडक्यात तोंडी सांगतो. टुडे दे हॅव no job or they have no life because there is a vast competition and there is also industrialization everywhere and there is no use of weaving. They can't face this kind of competition regarding to clothes. Therefore their condition is so poor. त्यांची आजची परिस्थिती काय आहे? फार भयावह आहे. दे मस्ट डू एक्स्ट्रा और दे मस्ट चेंज देअर जॉब्स, अदरवाईज दे विल नॉट सर्वाइव्ह इन दिस कॉम्पिटिशन. नाहीतर मग ते या स्पर्धेमध्ये टिकणार नाही. अशी ही कंडिशन तुम्हाला शब्दांनी मांडायची आहे. नंतर 7वी जी ॲक्टिव्हिटी आहे, 7th, describe in your own word the steps or measures that can be taken to solve the problems of the viewers. व्ह्युअर्सच्या हे जे प्रॉब्लेम्स आहेत की त्यांना आता काम नाही, रोजगार नाही, तर ती समस्या त्यांना जर सोडवायची असेल तर कोणते कोणते स्टेप्स घ्यायला पाहिजे. आता काही सोल्युशन तुम्हाला लिहायचे आहेत. द गव्हर्नमेंट मस्ट हेल्प देम, aid them, provide some economic sources, some facilities. Then the viewers also use electronic gadgets for weaving, show their excellence. त्यांनी आपलं चांगलं कपडा कसा विणता येईल, मार्केटमध्ये आणता येईल, याच्याबद्दलही त्यांनी दे मस्ट बी अलर्ट, त्यांनी अलर्ट असलं पाहिजे. अशा प्रकारचे काही सजेशन स्टेप्स तुम्ही सुचवू शकता. ओके माय फ्रेंड्स, तर अशा प्रकारे आपण ब्रेनस्टॉर्मिंगचा हा अर्धा भाग इथं पाहू आणि अर्धा भाग आपण पुढच्या लेक्चरला पाहू. ओके माय फ्रेंड्स, गुड डे.